चला रामकृष्ण हरी. आज आम्ही ती 4/3/2000 रोजी आता आम्ही निघालो धंद्याला. तर आम्ही आता पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि पेट्रोल टाकून आज आम्ही जाणार दोंडबा राऊंडवाडी. तसंच खाली उतरणार. इडून पुढला इडो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज मस्त पैकी पेटी वगैरे एकच पेटी आहे आणि पोरांना दुपारून सुट्ट्या लागणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपल्या ब्लॉगचं नाव भरत बुडके गावठी ब्लॉग. पाच विसरायचं ते बाला वडील आहे. वडील आणि लाल गाडीगर खायला मागतात तर त्याने लाल गाडीगर घेतलं. गाडीत बसल्या पाहिजे. त्यांना झोप येत होती. त्याने लाल कांडी घेतली आणि खाण्याचा प्रयत्न केलाय मंडळी. मंडळी आता आला हावे रोड समृद्धी आणि हा मुंबईकडून आला आणि नागपूरकडे चालला. तर किती उंची बघा इथं माऊली. आणि इथला डोंगर परिसर चौकून कसं मध्ये काही जाऊ नये म्हणून भीत बांधलेली आहे. आणि इकडून पण तुम्हाला भीत दिसत. आणि हा समृद्धी हा मुंबईकडून येणारा नागपूरचा तुम्हाला दाखवतो. नागपूर आहे जाणारा खापरळ फाटा कोण आंबा सोना आंब्याचा रोडवरून आपण शूटिंग घेतलेली बघा. आता इथं गाड्या किती फास्ट येत आहे बघा. तर चला मंडळी पुढला ब्लॉक पहा रामकृष्ण. आपण नितीनेमान आल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम घ्यायला येणार आहे म्हातारी. आणि आईसारखी आपल्याला आईस्क्रीम घेतल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. तर बघा ही म्हातारी आईस्क्रीम घ्यायला आलेली आहे आपल्याकडे. तेव्हा म्हातारीने पैसे काढले बघा. दिसतंय बघा पैसे. तेव्हा पैसे वगैरे काढले आईस्क्रीम घ्यायची. आई काय झालं म्हटली. देवाचे पात्र आहे का आज. काल गिराण होत. मग कोंबडा आहे काय. 2-3 कोंबडे आहे का. पोर अजूनही येईन का. पाच त्यावाली तिला करायचंय नाही. म्हणलं येईन बाजूला बस. सांग बुवा देखरेख कर. बरोबर देखरेख करायला पाहिजे. काय माहिती तिची गाडी कवा येते ना. आम्ही आवरून बसलोय. तुम्ही आवरून बसले. मग कोणत्या घाटामध्ये. कारण इकडे मसराळवाडीत. मसरळवाडीत आहे का. असं आहे वाडीच्या खाली आहे थोडं. असं आहे का. कारण आहे का कोंबड्याचं. असं आता पाच त्यावली येऊ राहिले का दोघं. येत्या का एकली येते काय नाही. आणि मग ती कशी काय एकली जावं येईल ना गाडी घेऊन. गेलाय ना आणायला. वर गेलाय का आणायला. असं गाडी येणार आहे. किती आईस्क्रीम देऊ आता तुला. पाऊस दाखव. हा याबद्दल दाखवतो. कालच्या वाणी दे मला. एकदम काल मग कालच्या मग गाडी कर देऊ का. मग हेच आहे सगळ्यात चांगली. खोलून पाय चांगली तीच दे. मी खोलून देतो ते. बसला दर्यावर 2 दिल्या पाय तुला. तर मंडळी आईने पैसे दिले. आईने पैसे वगैरे दिले. आईने आईस्क्रीम वगैरे घेतली आणि आईने थोडी आईची कथा सांगितली. आज आईचं कारण असल्यामुळं चला आता पुढला ब्लॉक पोर रामकृष्ण हरी. गाडी आणाय गेला. गाडी आणाय गेलाय का पोर. हा ना. मग सगळं मग इकडून का ना जाणार तुम्ही. त्याच गाडीत जाऊ ना. त्याच गाडीत जायचं कारण कर. पाणी बिणी लावणी वगैरे काय सगळं तिकडे. सगळं तिकडे आहे का. तिकडे घर आहे ना. बरं आता येतील ते. मग चालू का आता आम्ही. अगदी शुद्ध व ताज्या दुधापासून बनविलेले आईस्क्रीम चोकोबार तसेच प्युअर मावाच्या स्वादिष्ट कुल्फ्या. मंडळी येतं आपण धोंडबार मध्ये आलेलो आहे. आणि धोंडबार मध्ये आल्यानंतर तुम्हाला चौक दिसतोय बघा. हा चौक. आणि हा इकडे आला शाळेकडे जाणारा रस्ता. तर आम्हाला एक शायरी भेटली. शाहीर हे बघा शाहीर. राम राम करा हो. म्हणा एक म्हणा मस्त पैकी. कोणाचा आवाज काढा. दुर्योधन दुर्बुद्धी करून पुषार्य भीमाची रळी. चालू बोल ना. भूक ना काय आता भूक. तर आज शाहीर आला ना. त्याच्यात पोटात काहीतरी घुसलंय. तोंडात त्याच्यात काहीतरी गेल्यामुळे तो आज काही बोलायला तयार नाही. चला आपण नाही ना. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. काय नाव आपलं. यशवंत कदाडे. यशवंत गाडी. राहणार दोंडबार. दोंडबार.
तर इकडं सगळं जंगली परिस्थिती आहे, आदिवासी भाग आहे. आम्ही दायमीकडे आईस्क्रीम वापरतो. मला आईस्क्रीम कशी काय लागते आपली? चांगली लागते. एकच नंबर आहे. पोरांना कशी काय आईस्क्रीम आहे? एकच नंबर. लाईक करा, फॉलो करा म्हणा, कमेंट करा. हा म्हणा परत एकदा. अंगठी बिंगठी दाखवा. बोला 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 महाराज. दहाच्या बायकोचा तंटा लागला घ्या तुम्ही ऐकून दाजी. या तू- नवीन असता लोका शाळेतून नवरा हा कोण. ये दिरव दिरव दाजी, ये दिरव दिरव दाजी, ये दाजी जी गजी गजी जी जी. गावात मेली चंबाराची म्हातारीन खबर याला पूर्ण. ह्याजी ह्याजी जी रे राम जिर्याजी. रात्री 12च्या टायमाला आणली उचलून. ह्याजी ह्याजी ओ दिरे राम दिर्यादी. दिली लावून काढी घराला आणि धडकली आगना. ह्याजी ह्याजी काय होतं काय? हा बोला. अरे दुर्योधन दुर्बुद्धी करून पिशे भीमाची रळीची. दुर्पतीच्या मंदिराचं सांग कोणाची पाळी नाजी. पहा माणूस किती लांबून आईस्क्रीम घेण्याकरता कसाच पळत पळत चाललाय. या बा आईस्क्रीम घेण्याकरता असा एवढं लांबून आलाय माणूस. हा लहानपणापासून सवय आहे ना. हा लातवण पाहिले बा. हात करा. घेतली का? कोणला कोणला चालवली? सासरी सोनाला चालवली का? नारी महाराज बरं, कुठून ठीक आहे. आले? किती लांबून आले? 1 किलोमीटर. तर मंडळी 1 किलोमीटर आले. आपण पुढे निघून आल्यामुळे त्यांना आवाज त्याने दिला होता पण आपण काही पाहिला नाही. ते 1 किलोमीटरवरून 5 जंगल समोर जंगल भाग आहे. इकडं सगळा जंगल आहे. आणि जंगल असल्यामुळं एवढं लांबून आले. 1-1.5 किलोमीटरवरून आले. त्यांचं घर इकडे या इकडे दिसतंय बघा पुढं. या डोंगरात घर दिसतंय. तर एवढं लांबून ते आईस्क्रीम घेण्याकरता आले. चला मग रामकृष्ण हरी. तर मंडळी आपण आता औंढ्यामध्ये आलोय आणि गावठा म्हणून इथं आलेलो आहे आईस्क्रीम ओपण्याकरता. गावठा म्हणून इथं आलेलो आहे आणि गावठेव आपण आता आईस्क्रीम ओपतोय. मजेदार आईस्क्रीम कप, छोटा कोन अशा वेगवेगळ्या प्रकारात व स्वादात शानदार व लज्जतदार कुल्फी आणि आईस्क्रीम मिळाल तर पुन्हा पुन्हा मागाल एवढी शानदार टेस्ट. आता आपण औंढ्यामध्ये आलेलो आहे. दोंडभर औंढवाडी. औंढ्यामध्ये या औंढ्याचं गाव आहे. आणि या पद्धतीने औंढा आहे आणि इकडून डायरेक्ट डोंगर दिसतो औंढ्याचा पट्टा. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून फॉलो करून कळवा. रामकृष्ण मंदिरापाशी आपण हात आणि औंढा आहे. औंढ्याच्या नेमक्या मंदिरापाशी आपण. तर औंढा कसं वाटलं काय वाटलं कमेंट करून सांगा. डोंगराळ बाजू आहे. डोंगरामध्येच औंढा पट्टा आईस्क्रीम. आणि तसं म्हाताऱ्या बाबाला आईस्क्रीम देण्याकरता आलेलो आहे. आता म्हाताऱ्या बाबा कसा पैसे सुट्टे काढतोय. घे. उठवत नाही का बाबा? उठवत नाही. नाही चालवत नाही. काय झालं पायाला? पडलंय काय? असं कारण दुसऱ्याला सांगत आहे कारण द्या कारण मी पाहिलं म्हणलं तिथे कोणीच नाही म्हणलं मग आपणच नेऊन द्यावा. ठीक आहे मग चला. आमच्या बाबानं 5-7 गुलप्या खाल्या का नाही पहा बरं. तुम्ही होतं 7 घेतल्या. पहा आमचा बाबा गुलप्या खातोय. काय रे बाबा लवकर परत दाखव खाऊन. पैसे मिळाले. पैशाचं नाही काय का पैसे दिले जाईन. आपण आता औंढवाडी या शिवारामध्ये आणि सगळीकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला बघा सगळा जंगल आहे आणि आपण पावसाळ्यात नाही आपण आता उन्हाळ्यामध्ये कोण पण उन्हाळ्यामध्ये आपण आश्चर्य घेतलेलं आहे. सगळं जंगल आहे. तुम्हाला जंगल दिसत असेल बघा. आणि इकडं वर टाकेचकडे पाहिलं की इकडं सगळं पाणी दिसतंय. पाणी सगळं पाणी.
आणि हा सगळा जंगल घनदाट जंगल आहे. आणि इकडं जामगाव पास्त्या का पाहिलं की इकडून पोहनच्या काय दिसतेच जामगाव पास्त्याकडं. आणि ती जी डवळी बिल्डिंग दिसती ती इंजिनियर कॉलेज दिसते नायकवाड्याचं. आणि आपण नेमकं इकडं अंगठा आला वर पट्ट्याचा वरचा. या अंगठ्याच्या आपण थोडं खाली आलो. खाली येऊन आपण इथून आता आशीन प्रयत्न केला. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुमच्यापर्यंत पोहोचू तुम्ही शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. कारण व्हिडिओ काढायला बरीच रखड होती. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला काय वाटला दुसऱ्यापर्यंत पोहोचा आम्हाला कमेंट करून सांगायचं. तर आशीन तुम्ही एकदा पाहून घेतला. चला आता आपण आता खाली जाणार घाट उतरून आल्यानंतर इकडे काही दिसत नाही, कुठं घरदार दिसत नाही काय नाही. तरी इथं पोर पारा जंगलामध्ये राहते आणि झाडाझुडपामध्ये राहून पुढं पा किती त्या झाडाच्या तिकडं घर आहे पार. आणि तिकून पोरं आवाज ऐकले का पोरं तेव्हा पोरं पुरी आले आईस्क्रीम नेण्याकरता. किती पोरं आले रे? तुमचा व्हिडिओ काढून राहिलोय. आईस्क्रीम घ्यायला आला ना तुम्ही, मग हात करा तिकून अंगठा करा. हा म्हणा लाईक करा फॉलो करा म्हणा. का बरं लाईक नाही करायची रे? लाईक का बरं नाही करायची? किती लावून आले पूर्वी तुम्ही आईस्क्रीम घ्यायला? इथून आले ना. म्हणा लाईक करा फॉलो करा म्हणा ना. लाइक करो फॉलो करो लाइक करो मत करो. तुला आज आईस्क्रीम देणार नाही लाईक नाही करायचं म्हणलं. लाइक मत करो आईस्क्रीम त्याला आज आईस्क्रीम नाही दे. पूर्वी तुम्हाला आईस्क्रीम घ्यायची आहे ना? किती घ्यायचं तुम्हाला? लाइक करो मला कर मला घ्यायचा 4 घ्यायचे पैकी. बरोबर इकडे पहा पूर्वी इकडे पहा. लाईक करा म्हणा अंगठा बिंगठा काय. पुरी बोल एकदा. लाइक फॉलो चलो लाइक मत करो मैं कभी नहीं आऊंगा गर्लफ्रेंड लेने. मंडळी तुम्हाला आहे ना करवंद दाखवायची राहिली. करवंद बा करवंद येवा. हे करवंद पा केवढे करवंद झाले पा. बघा ही करवंद एवढे करवंद झाले. आणि इकडे भरपूर औंडवाडी दोंडभार इकडे भरपूर जाळे आहेत करवंदाच्या. हे पण करवंद बघा करवंद केवढे करवंद झाले पहा. हे करवंद आणि इकडे सगळा जंगलच आहे. सगळा जंगल आणि हा वर पाव जंगल. वरून औंढे एकूण खाली आलेलं. आता इकडे आगस किंडक चाललेली गाडी आता. आणि आपली रिक्षा दिसते बा आईस्क्रीमची. चला रामकृष्ण हरी. पहा पोरं कसे मागं आईस्क्रीमच्या गाडी मागे हिंडत. पहा पोरं पायी मुलगी आता माऊली आपण पांढुर्लीमध्ये आलोय. आणि पांढुर्लीचे नायक मंडळीमध्ये आता आपण उभं आहे. ओम हरि 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 ओम. बरं ते काय झालं मग तुला लग्न करायचं होतं काय झालं? ते नाशिकची मॅडम पाहिलं तिचं काय करायचं? माऊली काय करायचं त्या नाशिकच्या मॅडमचं? तर आपण आलो आता द्राक्षेवाले हे सगळे द्राक्षेवाली. आणि आमचे माऊली द्राक्षेवाली. रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ चालू आहे ना. आम्ही जेवण करतोय. बाबा आले इथं असं
असं. तर आम्ही नीतिनियमाप्रमाणे येत असतो इथं, द्राक्ष खातो आम्ही, त्यांना आईस्क्रीम देतो, गारीगार देतो. हे ठिकाण कोणतं इथलं? गोरवड. हा. हा ना, तर का म्हणून धरलं पाहू तोंड दाबून. हा ना, का बरं तोंड दाबून धरलं पहा बरं. करा बरं बाबाच तोंड मोकळं. जेवायला नव्हतं राहिला आणि तोंड दाबून धरलाय त्यांनी डबा दिला, मग जेवण करायला बसलोय आम्ही. याच्यात लाजच आहे का नाही? हा? तरी हे पवार साहेब हे आता लाजत आहे व्हिडिओवर आल्यापासून. तर इथं आल्यानंतर ते आपल्याला प्रेमाने द्राक्षे देतात, आईस्क्रीम खातात. तर मंडळी आता शेवटचा भाग होता. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, काय आवडला, कमेंट करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. चला, रामकृष्ण हरी. आजचा व्हिडिओ इथंच थांबलेला आहे.